नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कुसुम सोलार योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत अशी महत्त्वाची योजना झालेली आहे आणि शेतकरी त्याचा असा आतुरतेने वाट बघते की केव्हा त्यांना मेसेज येते। आणि काल तर हद्दच झाली। काल ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले त्यामधले काही खरे आहे, जे MSDL चे म्हणजे महावितरणचे त्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहे की ज्यांनी सिलेक्शन केलेलं आहे वीज कनेक्शन ऐवजी सोलर पंपाचा, तर त्यांना आता जे त्यांचं कोटेशन भरलेलं होतं, त्यांनी अर्ज भरला होता, तर त्या कोटेशनचे पैसे रक्कम कापून त्यांना जी पुढील रक्कम भरायची आहे त्याचे मेसेज आले। परंतु काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी कुसुम सोलारसाठी अर्ज भरलेले आहे घटक अंतर्गत, त्यामध्ये त्यांना मेसेज आले की तुमचं जे आहे ते पेंडिंग करा, पैसे जे आहे ते पेड करा। परंतु पेड पैसे करण्यासाठी जी लिंक देण्यात आलेली होती ती अक्षरशः खोटी लिंक होती त्या मेसेजमध्ये। आणि आजकाल शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की शेतकरी हे कुसुम सोलार म्हटलं आणि मेसेज आला की मेसेजची वाट पाहत असतात की बा मेसेज आपल्याला कधी येतो। मेसेज आला की बस त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की 2 दिवसाच्या आत 3 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट करा, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होईल। तर शेतकरी कुठलाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि लगेच पेमेंट करायला बसते। अशा प्रकारचे या भागातल्या 2-3 शेतकऱ्यांना असा फटका बसलेला आहे। त्यांना त्यांचे 20 ते 25 हजार रुपये यामध्ये त्यांनी पेमेंट केले आणि ते गेले परत। काही त्याचं काहीच असं हे लागलं नाही की म्हणजे पेमेंट कुठे गेली काय, कारण ती फेक लिंक होती। अशाच प्रकारचे काल पण मेसेज भरपूर शेतकऱ्यांना आले। तर मित्रांनो, अशी चूक करू नका। ज्या शेतकऱ्यांना MSD महावितरणचे त्यांनी देखील त्यांना मेसेजमध्ये देखील लिंक आलेली आहे, परंतु मेसेजमधल्या लिंकवरती न करता पेमेंट महावितरणने जे नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे याच्यासाठी सोलारसाठी, त्या वेबसाईटवरती जा, तिथे आपला ID पासवर्ड टाका, ID पासवर्ड टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तिथे जर तुम्हाला जी रक्कम होती तुम्ही अर्ज भरताना जी दाखवल्या गेली होती तुम्हाला की किती रक्कम तुम्हाला जे तुमचं कोटेशन आहे ते कापून भरावी लागणार, तेवढी रक्कम असेल दाखवत असेल तर तिथूनच पेमेंट करा ऑफिशियल वेबसाईटवरून। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जी महावितरणची वेबसाईट आहे ऑफिशियल दोन्हीची, जे अर्ज तुमचं चेक करण्याची देखील आणि लॉग इनची देखील दोन्ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर फक्त तेथूनच तुम्ही पेमेंट करा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। कारण आता सोलारच्या नावाखाली इतकं जास्त वेबसाईट फेक वेबसाईट सुरू झालेले आहे आणि जे बोगसला जे लोक आहेत ते इतके सक्रिय झालेले आहे की ते फक्त शेतकऱ्यांची लूटच करायला बसलेले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्या। कोणालाही आपला OTP देऊ नका, समोर बसूनच पेमेंट करून घ्या। जिथे तुम्ही अर्ज भरला असेल, स्वतः भरला असेल, तर जर तुम्ही मेडाच्या वेबसाईटवरून अर्ज भरला असेल आणि तशा प्रकारचं जर तुम्हाला मेसेज आला असेल की मेडाच्या याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे, तर मेडाचं देखील मेडा बेनिफिशरी जे त्याचं ॲप आहे त्या ॲपमध्ये लॉग इन करून बघा। त्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये ऑप्शन आलेला असेल मेडाचा कुसुम सोलारचा की पेमेंटचं ऑप्शन तिथं आला असेल तरच पेमेंट करा, अन्यथा कुठूनही दुसऱ्या वेबसाईटवरून पेमेंट करू नका। किंवा कुसुम बेनिफिशरीच्या वेबसाईटवरती जा, त्याची देखील मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे आपला MK ID आणि पासवर्ड टाका, लॉग इन करा, लॉग इन करून चेक करा, तिथे जर का ऑप्शन आलेला असेल पेमेंटचा तरच पेमेंट करा, अन्यथा दुसरीकडे कुठेही पेमेंट करू नका। जे वेबसाईट आहे दिलेल्या ऑफिशियल, जे गव्हर्नमेंटने दिलेले आहे, महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे मेडाच्या, त्याच्यावरच करा। किंवा जे मेडा बेनिफिशरीचा ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये घ्या आणि त्या ॲपवरूनच करा। वेळोवेळी चेक करत राहा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। आणि असे आलेल्या मेसेजवरती लक्ष देऊ नका। आता ज्या लोकांना महावितरणचे मेसेज आलेले आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर त्यांनी जे रक्कम अगोदर कोटेशनची भरलेली होती ती कोटेशनची रक्कम कापून त्यांनी पेमेंट करायचे आणि पेमेंट केल्यानंतर त्यांना लगेच जे आहे ते कंपनी सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जी कंपनी हवी असेल त्यामध्ये असेल तर लगेच कंपनी सिलेक्शन करायचं आहे, कारण याची जी महावितरणची प्रोसेस आहे ती खूप फास्ट आहे। तर ज्या ज्या शेतकऱ्यांना काल मेसेज आले असतील त्यांनी ज्यांच्या थ्रू हे अर्ज भरले असतील तिथेच जा, तिथूनच पेमेंट करा। स्वतः मोबाईलवरून किंवा एखादी लिंक तुम्हाला मेसेजमध्ये आली असेल त्याच्यावरती पेमेंट करायचा प्रयत्न करू नका, यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते। आणि कोणाला OTP तर अजिबात देऊ नका, आपला ID पासवर्ड देखील देऊ नका। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला जर काही पेमेंटमध्ये अडचण येत असेल किंवा काही अजून अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती आपलं ग्रुप जॉईन करा आणि मला मेसेज करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।